नमस्कार मित्रांनो, बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण सांकेतिक भाषा, विधाने आणि सांकेतिक चिन्ह किंवा सांकेतिक भाषा यावर आधारित दुसरा व्हिडिओ बनवत आहोत। या अगोदरचा आपला पहिला व्हिडिओ झालेला आहे, तर तो जर पाहिला नसेल तर पाहून घ्या। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारले जातात, तर हे क्वेश्चन कशा स्वरूपामध्ये सॉल्व्ह करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। भाग पहिला तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे भाग पहिला पहा। क्वेश्चन आपल्याला काय म्हणतो पहा, एका सांकेतिक भाषेमध्ये 354 म्हणजे यू आर इंटेलिजंट, 906 म्हणजे इंटेलिजंट अँड क्रूल व 759 म्हणजे दे आर क्रूल, तर या भाषेमध्ये देसाठी कोणता संकेत वापरलेला असेल। सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, हे जे काय आपल्याला दिलेले आहे ते लिहून घ्यायचे। पहा 654ला काय म्हणले पहा, यू आर इंटेलिजंट, यू आर इंटेलिजंट म्हणलेले। त्याच्यानंतर पहा 906ला काय म्हणले पहा, 906ला काय म्हणले पहा, इंटेलिजंट अँड क्रूल म्हणलेलं पहा, क्रूल। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा 759ला काय म्हणले पहा, दे आर क्रूल, तर आपल्याला देसाठी संकेत कोणताही आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर या तिन्ही वाक्यामध्ये जर पाहिलं तर दे आणि फक्त एकाच वाक्यामध्ये तुम्हाला दे दिसत आहे, फक्त एकच वाक्य की ज्या ठिकाणी तुम्हाला दे दिसत आहे। ज्यावेळेस तुम्हाला एकाच वाक्यामध्ये जे काही दिलेला शब्द ओळखायचा असतो तो जर पाहायचा असेल तर सर्वप्रथम त्याच वाक्य आपल्याला फोकस मारायचे। आता या ठिकाणी देला काय वापरला असेल तर आपल्याला पाहण्यासाठी काय करावं लागेल, आर आणि क्रूल हे जे काही दोन शब्द कोणत्या वाक्यामध्ये दिसतात तर त्यासाठी कोणता संकेत हे पाहावं लागेल। सर्वप्रथम पहा, पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला आर या ठिकाणी दिसत आहे, या वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला शेवटच्या तिसऱ्या वाक्यामध्ये आर दिसत आहे। मग पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा आर आहे, शेवटच्या वाक्यामध्ये सुद्धा आर आहे। आता पहिल्या आणि शेवटच्या वाक्यामध्ये आर आहे हे पाहिल्याच्या नंतर काय करायचं, पहिल्या आणि शेवटच्या वाक्यामध्ये शम टू शम असणारा अंक कुठला। आता पहा 554, 759, तर यामध्ये शम टू शम असणारा अंक आहे तो म्हणजे 5, म्हणजे ज्याच्यासाठी आरसाठी काय आला, 5 आला। आता आरसाठी 5 आल्याच्या नंतर राहिला आपला क्रूल, तर या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या वाक्यामध्ये क्रूल आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा क्रूल आहे। तर क्रूलसाठी काय वापरले हे आपण ठिकाणी पाहूयात। पहा क्रूलसाठी काय वापरले हे आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहा दुसऱ्या वाक्यामध्ये शेवटी क्रूल आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये क्रूल आहे। मग दुसऱ्या आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या वाक्यामध्ये शम टू शम असलेला अंक कुठला, तर तो आहे मित्रांनो 9। पहा या ठिकाणी सुद्धा 9 आहे, या ठिकाणी सुद्धा 9 आहे, इथं सुद्धा क्रूल आहे, इथं सुद्धा क्रूल आहे, म्हणजे क्रूलसाठी 100% 9 वापरलेला आहे। याचा अर्थ पहा आरसाठी 5 वापरला, क्रूलसाठी 9 वापरला, म्हणजे या ठिकाणी फक्त दे राहिला। आता या ठिकाणी 5 गेला, या ठिकाणी सुद्धा 9 गेला, फक्त 7च राहिला, म्हणजे देसाठी काय वापरला, असे 7 वापरलेला आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता। तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। जर तुम्हाला हा क्वेश्चन समजला नसेल तर व्हिडिओ स्टॉप करा किंवा व्हिडिओ बॅकमध्ये घेऊन तुम्ही पाहू शकता परत एकदा। ठीक आहे। 8 नंबरचा प्रश्न पहा, 8 नंबरचा प्रश्न आपल्याला काय सांगतो, एका सांकेतिक भाषेमध्ये पहा, एका सांकेतिक भाषेमध्ये वसंत इज एल्डर हे विधान 765 असे लिहितात, एल्डर अँड यंगर हे विधान 592 असे लिहितात, सारा इज यंगर हे 961 असे लिहितात, तर वसंत अँड सारा यासाठी कोणता संकेत वापरलेला असेल। मग आता दिलेले विधानं लिहून घ्या। पहा वसंत इज एल्डरसाठी पहा 765 वापराय, म्हणून 765 लिहा। हे कशासाठी वापरा पहा, वसंत इज एल्डर, वसंत इज एल्डर। त्याच्यानंतर पहा काय वापरले आहे, एल्डर अँड यंगरसाठी काय 592 पहा 592 साठी काय लिहिलेलं आहे, एल्डर ELDER एल्डर अँड यंगर।
यंगर, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 661साठी 961 सॉरी 961साठी काय लिहिलं, सारा इज यंगर. मग आपल्याला काय लिहिलं, वसंत अँड सारासाठी काय येईल हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. सांगायचं या सांकेतिक भाषेवरून काय असेल तर पहा या ठिकाणी आता आपण काय करूयात. पहा दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला यंगर दिसत आहे ना, शेवटच्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला यंगर दिसत आहे. मग दुसऱ्या आणि शेवटच्या वाक्यामध्ये शम टू शम असणारा अंक कुठला आहे ते पहा. तर पहा 9 या ठिकाणी शेम आहे, 9 सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे याचा असा अर्थ यंगरसाठी काय आला, 9 आला. यंगरसाठी काय आला, 9 आला. त्याच्यानंतर पहा इथं इज आहे, इथं सुद्धा इज आहे. पहा पहिल्या वाक्यामध्ये इज आहे, शेवटच्या वाक्यामध्ये सुद्धा इज आहे. मग या ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या वाक्यामध्ये शम टू शम असलेला अंक कुठला, तर पहिल्या वाक्यामध्ये पहा 2, शेवटच्या वाक्यामध्ये म्हणजे तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा 2. याचा अर्थ इजसाठी काय आला, 2 आला. मग आपल्याला काय वसंत इज सारा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा काय गेला आपला 9 गेला, 9 गेल्याच्या नंतर पहा या ठिकाणी 2 सुद्धा गेला. म्हणजे या ठिकाणी आता काय आपल्याला एल्डर अँड, आता अँडसाठी काय येईल ते पाहायचं आहे. या ठिकाणी पहा वसंत आणि या ठिकाणी एल्डर राहिलं. मग या ठिकाणी पहा एल्डर तुम्हाला पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा दिसत आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला एल्डर दिसत आहे. मग दुसऱ्या आणि पहिल्या वाक्यामध्ये शम टू शम काय आहे तर 5 आहे. पहा या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे. म्हणजे एल्डरसाठी 5 आला. आता या ठिकाणी काय राहिला, एंड राहिला. या ठिकाणी पहा दुसऱ्या वाक्यामध्ये जर निरीक्षण जर केलं तर फक्त अँड राहिला. काय राहिला, अँड राहिला. मग दुसऱ्या वाक्यामध्ये जर अँड राहिलेला असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त 2च तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, 2. म्हणजे अँडसाठी 100% 2 असणार. म्हणून या ठिकाणी पहा वसंत अँड सारा म्हणजे या ठिकाणी 2, अँडसाठी 2 आला. म्हणजे मध्यभागी 2 असणारे पर्याय कोणते आहेत पहा. पहिला पर्यायामध्ये मध्यभागी 2 नाही, तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा नाही, फक्त दुसरा आणि चौथा पर्याय या पर्यायामध्ये मध्यभागी 2 आहेत. मग या दोन्हीपैकीचे उत्तर असणार. मग वसंतसाठी काय वापरलं ते पाहूयात. सर्वप्रथम पहा वसंत या ठिकाणी इज गेला, पहिल्या वाक्यामध्ये पहा एल्डरसुद्धा गेला, 5 गेला आणि या ठिकाणी पहा 6 सुद्धा गेला. 5 गेला आणि या ठिकाणी 6 सुद्धा गेला. म्हणजे वसंतसाठी फक्त काय राहिला मित्रांनो, वसंतसाठी 7 राहिला. म्हणून पहिल्या वाक्यामध्ये पहिल्यांदा फक्त 7 येणार. मग याचीसुद्धा स्टार्टिंग या ठिकाणी पहा 7 झालेले. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आहे असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर सारासाठी काय येईल ते आपण पाहूयात. पहा सारासाठी या ठिकाणी सारा दिले, यंगर गेला. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी म्हणजे ईजसाठी काय आलता आपला 6 आलता. ईजसाठी काय आलता मित्रांनो 6 आलता. म्हणजे 6 सुद्धा गेले. सारासाठी 1 म्हणजे या ठिकाणी फक्त 121 म्हणजे 721 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. 721 कुठेही दिले नाही. पहा एक वेळेस आपण परत चेक करूया. 721 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. परंतु या सेंटेन्समध्ये मग 721 पर्याय दिसत नाही, तरीसुद्धा आपण पहिल्या वेळेस परत एकदा पाहूयात. पहा पहिले काय दिले, वसंत हे एल्डर. पहा वसंत म्हणजे 765 बरोबर वसंत इज एल्डर. त्याच्यानंतर पहा 592 साठी काय वापर पहा एल्डर. एल्डर त्याच्यानंतर पहा एल्डर 592 साठी एल्डर अँड यंगर. त्याच्यानंतर 961 साठी काय वापर आहे सारा इज यंगर. मग आता आपल्याला काय या ठिकाणी काय सांगितले, वसंत अँड सारासाठी काय येईल, वसंत अँड सारासाठी आपल्याला काय येईल हे आपल्याला पाहिजे. तर पहा सर्वप्रथम आपण काय करूयात, वसंत या ठिकाणी दिलेले, या ठिकाणी सारा दिलेले, या ठिकाणी पहा इज दिलेले, या ठिकाणी अँड आहे. मग आता आपल्याला करायचं काय, सर्वप्रथम काय करूयात मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय वसंत पाहायचा. मग पहिल्या वाक्यामध्ये वसंत आहे, मात्र दुसऱ्या कुठल्याही वाक्यामध्ये तुम्हाला वसंत दिसत का नाही दिसत. मग काय करूया, पहिल्या वाक्यामध्ये इज आहे, शेवटच्या वाक्यामध्ये सुद्धा इज आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये इज आहे, शेवटच्या वाक्यामध्ये इज आहे. मग इजसाठी पहा शम टू शम काय तर 6 हा इजसाठी आला म्हणून 6 कटला. त्याच्यानंतर आता यंगर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा यंगर तुम्हाला दिसत आहे, शेवटच्या वाक्यामध्ये सुद्धा यंगर दिसत आहे.
म्हणजे यंगरसाठी काय येईल तर पहिल्या आणि या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये शेम टू शेम काय पहा, म्हणजे यंगरसाठी काय आला, हा 9 कटला, हा 9 कटला. आता या ठिकाणी फक्त पहा सारा राहिलं, बाकी इज गेला, यंगरसुद्धा गेला. आणि यामध्ये जर पाहिलं तर 996 मध्ये दोन्ही पहिले अंक गेले म्हणजे 1 राहिला, म्हणजे सारासाठी 100% 1 येणार, सारासाठी 100% 1 येणार, म्हणजे शेवटी 1 असणारा पर्याय आपल्याला निवडावा लागेल, तो म्हणजे एकच आहे म्हणजे 2. परंतु तरीसुद्धा आपण संपूर्ण सोडून पाहूयात. तर पहा वसंत अँड सारा म्हणजे सारासाठी 1 आला, इथं लिहून घ्या सारासाठी 1 लिहिला आपण, सारासाठी 1. ठीक आहे. त्याच्यानंतर अँडसाठी काय येईल पाहूयात. या ठिकाणी पहा एल्डर तुम्हाला दिसत आहे, या ठिकाणी सुद्धा एल्डर दिसत आहे, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये एल्डर आहे. तर एल्डरसाठी पहा शेम टू शेम काय, इथं सुद्धा 5 आहे, इथं सुद्धा 5 आहे, म्हणजे एल्डरसाठी 5 या ठिकाणी आलेला आहे. आता फक्त अँड बाकी राहिला, काय राहिला, अँड बाकी राहिला. इथं फक्त 2च बाकी राहिला, म्हणजे अँडसाठी 2 100% असणार, याचा अर्थ या ठिकाणी 2 येणार. आता वसंत राहिला, तर वसंत कुठं पहा, पहिल्या वाक्यामध्ये वसंत आहे आणि वसंतसाठी फक्त 7च वाक्य, म्हणजे 7 या ठिकाणी राहिला, म्हणजे 721. पहिल्यांदा आपण जे 721 काढलं तेच या ठिकाणी आत्तासुद्धा आलेले. याचाच अर्थ मित्रांनो हे जे काही पर्याय आपल्याला देण्यात आलेले या पर्यायामध्ये कदाचित कुठेतरी चूक झालेली असावी असं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, कारण की याची जे काही उत्तर असणार आहे 721 असणार आहे. तर आशा करूयात आपण 5वा पर्याय या ठिकाणी ॲड करूयात आपल्या मनाने आणि 721 या प्रश्नाचं उत्तर, 721 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. पुढे पहा आता 9 नंबरचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेमध्ये पहा, एका सांकेतिक भाषेमध्ये काय म्हणलेल पहा. एका सांकेतिक भाषेमध्ये ब्राईटर हा शब्द GSKHIGUGS असा लिहितात, तर फायटर हा शब्द कसा लिहिला जाईल. तर सर्वप्रथम काय करूयात मित्रांनो, ब्राईटर BRIGHTE आणि R हा शब्द कसा लिहिला जाईल. एफच्या नंतर आयच्या नंतर G, H, TR, TE आणि R असा लिहिला जाईल म्हणते पहा. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. तर फायटर हा शब्द कसा लिहिला जाईल. आता या ठिकाणी आपण काय करूयात मित्रांनो, पहा पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला फायटर दिसत आहे म्हणजे GH, इथं सुद्धा GH दिसत आहे. मग GHसाठी इथं काय आलं पहा, 1 1 2 3, त्याच्यानंतर 4 आणि 5व्या क्रमांकावर GH आहे, म्हणजे पहा 1 2 3 4 आणि 5, म्हणजे GHसाठी काय वापरलं, HI वापरलेलं आहे. HI म्हणजे HI असलेला पर्याय कुठला पहा. या ठिकाणी किती सोडून द्यायचे आपल्याला, 2 सोडून HI पर्याय पहा, 2 सोडून HI पर्याय, HI पहा 2 सोडून HI पर्याय फक्त एकामध्येच आहे, त्याच्यामध्ये HI या दुसऱ्यामध्ये सुद्धा आहे, म्हणजे पहिल्यामध्ये सुद्धा HI पर्याय आहे. या ठिकाणी फक्त तिसऱ्यामध्ये ना, म्हणजे तिसरं या ठिकाणी कटलेलं आहे. त्याच्यानंतर पहा आता TR, इथं सुद्धा TR शेवटी दिलेलं आहे. मग TRसाठी काय येईल पहा, TER म्हणजे 1 2 3 शेवटचे 3, UGS. आता पहा HIUGS कुठे, HIUGS. त्याच्यानंतर पहा दुसऱ्यामध्ये HI नाही, तिसऱ्यामध्ये सुद्धा नाही, चौथ्यामध्ये सुद्धा नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच पहा या पर्यायावरून आपण हे पर्याय या ठिकाणी काढलेले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे.